तर बघा मैत्रिणींनो, बरेच दिवस झाले मी रेसिपीचा व्हिडिओ घेऊन आलेले नाही. तर बघा आज मी इथे बघा स्पेशल रेसिपीचा व्हिडिओ आपल्यासोबत शेअर करत आहे. तर बघा ही जी हरभऱ्याची भाजी आहे, तर ही हरभऱ्याची भाजीची मी इथे रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर बघा ही जी हरभऱ्याची भाजी आहे ती हिरवी हरभऱ्याची भाजी आहे. तर मी ती छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि सुकवून घेतलेली आहे आणि ती थोडी चिरूनसुद्धा घेतलेली आहे. त्यानंतर मी इथे बघा एक पॅन घेतलेला आहे, कढई घेतलेली आहे. त्यामध्ये मी इथे तेल टाकून घेणार आहे आणि इथे बघा ही जी भाजी आहे ती गरम असते आणि हिवाळ्यामध्ये खाण्यासाठी खूप छान असते. म्हणून मी इथे जे बघा मला एका ताईने ही दिलेली आहे आणि ही त्यांनी शेतामधून आणलेली होती, तर मला त्यांनी दिलेली आहे. तर मी इथे ती आज बनवणार आहे. तर बघा इथे मी हिरवी मिरची टाकलेली आहे, 3 ते 4 हिरवी मिरची घेतलेली आहे. त्यानंतर इथे बघा ते छान हिरवी मिरची छान कडक होऊ द्यायची आहे. त्यानंतर मी इथे 2 कांदे चिरून घेतलेले आहे छोटे. तर ते मी कांदे त्यानंतर ते टाकून घेणार आहे. तर बघा हे 2 कांदे मी यामध्ये टाकलेले आहे आणि हा कांदा छान आपल्याला शिजू द्यायचा आहे. तर हा कांदा लवकर शिजायला हवा यासाठी मी इथे यामध्ये थोडं इथे मीठ टाकून घेणार आहे. तर इथे थोडंसं आपल्याला किंचितसं इथे चवीनुसार इथे मीठ टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून कांदा हा लवकर शिजला जाणार आहे. तर इथे बघा मैत्रिणींनो, ही जी हरभऱ्याची भाजी आहे तर ही छान कोवळी हरभऱ्याची भाजी आहे. म्हणजे आता नुकतीच ही बारीक छोटे छोटे झाडं असलेली ही हरभराची भाजी आहे. तर मला त्या ताईंनी दिलेली, तर मी इथे आज ती करत आहे. तर बघा ही जी भाजी आहे ती गरम असते आणि ती बघा हिवाळ्यामध्ये खूप छान असते खाण्यासाठी, म्हणून ती मी आज बनवत आहे. आणि इथे बघा हे जे मी इथे बघा यात थोडं मी इथे लसूणची पण पेस्ट टाकून घेतलेली आहे. पण लसूणची पेस्ट मी इथे जाडसर म्हणजे बारीक केलेली आहे आणि जाडसरच आपल्याला लसूणची पेस्ट इथे टाकून घ्यायची आहे. त्यानंतर बघा हे छान कांदा छान ब्राऊन होईपर्यंत होऊ द्यायचा आहे. आणि इथे बघा हा कांदा झाल्यानंतर आपल्याला यामध्ये इथे थोडं मी इथे हळद, थोडं तिखट आणि थोडं इथे धने पावडर टाकून घेत आहे. आणि त्यानंतर बघा हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इथे बघा मी 1 ते 1.5 टमाटर इथे यामध्ये टाकून घेणार आहे. छान असा आंबट इथे पण इथे भाजीला यायला पाहिजे यासाठी मी इथे 1 ते 1.5 टमाटर यामध्ये टाकलेला आहे आणि छान टमाटर हा शिजू द्यायचा आहे. आणि त्यानंतर बघा हे छान प्रकारे शिजलेलं आहे, तेलसुद्धा वर आलेलं आहे. तर इथे मी जी सुकवलेली जी भाजी आहे छान प्रकारे इथे बघा पूर्ण पाणी पूर्ण भाजीचं निघून गेलेलं आहे आणि छान अशी इथे ही जी भाजी आहे ती हिरवी भाजी छान कोरडी झालेली आहे. तर मी इथे यामध्ये टाकून घेणार आहे. तर बघा छान कोरडी अशी भाजी इथे तयार झालेली आहे. आणि इथे बघा ही जी भाजीला पाणी राहू द्यायचं नाही, कारण की बघा इथे जेव्हा आपण टमाटर वगैरे यामध्ये टाकलेलंच आहे तर यालाच पाणी सुटणार आहे. आणि बघा भाजी छान सुकी व्हायला पाहिजे आहे, त्यासाठी मी इथे छान ते भाजी स्वच्छ धुवून सुकवलेली आहे. आता बघा इथे मस्त अशी इथे बघा हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इथे बघा थोडी ही भाजी आपण मिक्स केल्यानंतर थोडी ते शिजल्यानंतर ती चिमणार आहे. तर इथे बघा अशा बघा छान. आणि वरून बघा मी इथे थोडं मीठ पण टाकून घेत आहे, जेणेकरून भाजीला सुद्धा इथे मीठ लागायला पाहिजे आहे. तर इथे बघा अशा प्रकारे बघा छान मिक्स करून घ्यायची आहे. आणि ही जी भाजी आहे तर ती मी इथे छान थोडी इथून चिरून पण घेतलेली आहे. त्यामुळे इथे बघा मस्त अशी बारीक अशी ही भाजी इथे झालेली आहे. आता इथे बघा इथे बघ मस्त इथे आपल्याला आता छान मिक्स करून झाल्यानंतर त्याला एक वाफ येऊ द्यायची आहे. तर मी इथे बघा हे छान मिक्स करून घेतल्यानंतर त्याला थोडं झाकण ठेवून एक वाफ येऊ देणार आहे. तर इथे बघा हे छान मिक्स झालेली आहे आणि कलर पण थोडा चेंज झालेला आहे. आणि इथे बघा हे टमाटर वगैरे कांदा वगैरे छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इथे बघा थोडी भाजी पण आपली इथे चिमलेली आहे. तर बघा आता याला मी इथे छान एक वाफ येऊ देणार आहे. तर मी इथे ताट झाकून त्याला 2 ते 3 मिनटं वाफ येऊ द्यायची आहे. तर तर बघा मैत्रिणींनो, इथे छान झाकण ठेवून मी छान वाफ येऊ देत आहे. तर बघा ही जी भाजी आहे बघा छान इथे वाफ आलेली आहे आणि 2 ते 3 मिनटामध्ये बघा त्यात छान शिजलेली आहे आणि कलर पण बदललेला आहे. तर बघा इथे छान प्रकारे ही भाजी मस्त अशी तयार झालेली आहे आणि सगळीकडे बघा छान प्रकारे इथे कलरसुद्धा इथे
चेंज झालेला आहे आणि पूर्ण मिक्ससुद्धा छान झालेली आहे आणि शिजलीसुद्धा आहे. तर हे इथे मी आता एका भांड्यामध्ये सर्व करून घेणार आहे. तर बघा मैत्रिणींनो, मस्त अशी इथे हे हरभऱ्याची भाजी इथे रेसिपी तयार झालेली आहे. तुम्हीसुद्धा नक्की अशा प्रकारे ही जी हरभऱ्याची भाजी करून बघा. आणि ही जी पोळीसुद्धा सोबत आपण खाऊ शकतो आणि आपल्याला वरण भातासोबतसुद्धा खाऊ शकणारी ही भाजी आहे. मस्त अशी ही रेसिपी इथे तयार झालेली आहे. तुम्हीसुद्धा नक्की करू बघा आणि माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कॉमेंट करून मला नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझं हे चॅनल सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.